बीड जिल्ह्याच्या राजुरी नवगण गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली। इथे एका कुत्र्याला मदत करत असताना चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला। ही घटना उघडकीस आल्यानंतर राजुरी नवगण गावात शोककळा पसरली आहे। स्वराज रामदास ननवरे असं मृत पावलेल्या 7 वर्षांच्या मुलाचं नाव। घटनेच्या दिवशी स्वराज आपल्या आई वडिलांसह दुचाकीवरून जात होता। यावेळी रस्त्याच्या कडेला एका भटक्या कुत्र्याचं मुंडकं बरणीत अडकलं होतं। त्यामुळे कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं दुचाकी थांबवली, पण त्यानंतर घडलेल्या घटनेत मुलाचं निधन झालं। घटनेच्या दिवशी मृत मुलाचे वडील रामदास ननवरे आपला मुलगा स्वराज आणि पत्नी स्वाती यांच्यासह बीड शहरात खासगी कामानिमित्त गेले होते। तेथील काम आटोपल्यानंतर हे कुटुंब दुचाकीने परत आल्यास गावी राजुरी नवगणच्या दिशेने निघाले। बीड शहरापासून काही अंतर लांब गेल्यानंतर या कुटुंबाला रस्त्याच्या कडेला एक कुत्र दिसलं। या कुत्र्याचं मुंडकं प्लॅस्टिकच्या बरणीत अडकलं होतं। मुंडकं काढता येत नसल्याने कुत्र वेदनेने विव्हळत होतं। हे पाहून कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबाने गाडी थांबवली। तिघे दुचाकीवरून उतरून कुत्र्याची मदत करणार होते, तितक्यातच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीनं या कुटुंबाला धडक दिली। गाडीचा हँडल स्वराजच्या डोक्याला लागला आणि तो गंभीर जखमी झाला। तर या अपघातात रामदास यांच्या पत्नी स्वाती यांनाही दुखापत झाली। अपघाताची घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं।